नमस्कार, आपलं स्वागत आहे संडे स्पेशल मध्ये। बीड जिल्ह्यामध्ये आरक्षण आणि राजकारण या दोन्ही मुद्द्यांवरून मराठा आणि ओबीसी असे सरळ दोन गट पडताना दिसत आहेत। यामुळे जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे लोकसभेत मराठा मते जशी एकगट्टा उभी राहिली तशीच परिस्थिती विधानसभेत राहील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते। एकंदर या बदलत्या परिस्थितीचा जिल्ह्यातील सगळ्याच 6 विधानसभांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होणार आहे। यात अनेकांना फटकाही बसू शकतो। राज्याप्रमाणेच बीड लोकसभेचा निकालही अनपेक्षित आणि धक्का देणारा ठरला। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे मोठी ताकद असल्याचं पहिल्यापासूनच जाणवत होतं। शिवाय त्या सत्ताधारी पक्षाच्या होत्या, यामुळे त्यांचा सहज विजय होईल असंही बोललं जात होतं। मात्र जरांगे फॅक्टर आणि मराठा समाजाची झालेली एकी यामुळे पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आणि बजरंग बाप्पा सोनवणे पहिल्यांदाच खासदार झाले। जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान सरळ जातीनुसार मतांची विभागणी झाली। आता विधानसभेला आणखी वेगळी परिस्थिती दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। लक्ष्मण हाके जसे उपोषणाला बसले तशी परिस्थिती बदलत गेली आणि आजच्या घडीला सबंध ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। ओबीसी समाजाची एकी आता आणखी मजबूतीने समोर येताना दिसतीये। याचा राज्याच्या राजकारणावर जसा परिणाम होणार आहे तसा बीड जिल्ह्यातही होणार आहे। बीड जिल्ह्यात बऱ्याच मतदारसंघांमध्ये ओबीसींची चांगली ताकद आहे, तर काही मतदारसंघात मराठा बहुल समाज आहे। लोकसभेसाठी मराठा समाजाकडून तुल्यबळ असा एकच उमेदवार होता, तो बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या स्वरूपात। त्यामुळे सबंध मराठा समाज एक गठ्ठा पाठीशी उभा राहिला। विधानसभेत मात्र वेगळं चित्र असेल। प्रत्येक विधानसभामधून अर्थात केज हे राखीव सोडता बाकीच्या 5ही विधानसभा क्षेत्रांमध्ये मराठा समाजाचं एकापेक्षा एक उमेदवार उभे राहू शकतात। याशिवाय काही रनिंग आमदार आहेत, तर काही आमदारकी लढवण्याच्या तयारीत आहेत। अगोदरच राज्याचं राजकारण अभद्र युतीनं गाजले, त्यामुळे पक्षाचं तिकीट कोणाला मिळणार, जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याचं भांडण सुरू आहे। त्यात मराठा ओबीसी असा वाद वाढला तर सगळ्यांचीच मोठी अडचण होणार आहे। विशेष करून आष्टी, गेवराई, माजलगाव आणि काही प्रमाणात बीड या मतदारसंघांमध्ये याचा परिणाम दिसून येईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे। जिल्ह्याची सध्याची परिस्थिती विशेष करून लोकसभा निवडणुकीनंतर बरीच बदल घडविणारी ठरली आहे। लोकसभेदरम्यान जो जातीवाद झाला त्याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी सभेदरम्यान नाराजी व्यक्त केली होती। याशिवाय धनंजय मुंडे यांनी इशारावजा भाषणही केलं होतं। त्यांच्या एकंदर वक्तव्यावरून त्यांनी आता उघडपणे ओबीसींची बाजू घ्यायला सुरुवात केली असल्याचं दिसतंय। आजवर हे दोघंही आपापल्या उमेदवारांचा ते कोणत्या जातीचे आहेत हे न पाहता पक्षासाठी प्रचार करीत होते। मात्र जातीवाद विकोपाला गेल्यानं त्यांची निर्णय भूमिका आता समोर आली असून विधानसभेत याचा मोठा फरक पडताना दिसेल। आष्टी विधानसभा मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघात 3 तालुक्यांचा समावेश होतो। आजवरची परिस्थिती पाहता येथे सर्वाधिक वर्चस्व हे आमदार सुरेश धस यांचे राहिले। ते मराठा समाजातून येतात, तर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे सुद्धा मराठा समाजातूनच येतात। मधल्या काळात ओबीसीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना संधी मिळाली होती। कितीही दिग्गज सध्या एकत्र काम करताना दिसतात। मात्र तिघांपैकी कोणाला तिकीट मिळणार हा असा प्रश्न असला तरी मतदारसंघात निकाल फिरवला जाईल एवढी ताकद ओबीसी मतदारांची आहे। आष्टी तालुक्यातील काही भाग, त्यानंतर शिरूरचा मोठा भाग आणि पाटोदा तालुक्याचाही मोठा भाग ओबीसी समाजानं भरलेला आहे। मराठा उमेदवाराची संख्या या ठिकाणी वाढली आणि एकच ओबीसी उमेदवार उभा राहिला तर या ठिकाणी दिग्गजांची मोठी अडचण होऊ शकते असंही बोललं जाते। गेवराई विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यामध्ये नेहमीच चर्चेत असतो। या ठिकाणी अनेक वर्षांपासून पंडित घराण्याचं वर्चस्व आहे। मात्र मागच्या वेळी हे वर्चस्व मोडीत काढत आमदार लक्ष्मण पवार यांनी आमदारकी मिळवत गेवराईच्या राजकारणात बदल घडवला। आता या ठिकाणी तिकीट कोणाला मिळतं हा वाद आहेच। मात्र विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार अमरसिंग पंडित आणि माजी आमदार बदामराव पंडित हे तिघेही मराठा समाजाचे आहेत। आकडेवारीचा संदर्भ देऊन असं बोललं जाते की गेवराई तालुका आणि विधानसभा क्षेत्रांमध्ये जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ओबीसी मतदार हे या ठिकाणी आहेत। जर ओबीसी समाज या विधानसभेमध्ये एक गठ्ठा राहिला तर त्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार निवडून येऊ शकतो, एवढी ताकद त्यांची आहे। त्यामुळे मराठा मत विभागणीचा फायदा ओबीसींना होऊ शकतो। माजलगाव विधानसभा मतदारसंघ बराच मोठा आहे। वडवणी, धारूर या तालुक्यांच्या गावांचाही यात समावेश होतो। माजलगाव तालुक्यात मराठा समाजाची संख्या अधिक असली तरी वडवणी
आणि धारूर तालुक्यात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही तालुक्यांचा प्रभाव या मतदारसंघावर पडू शकतो. दुसरीकडे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंकी यांना तिकीट मिळालं तरी त्यांचं सीट तसं धोक्यात आहे, कारण या ठिकाणी जनता त्यांच्यावर नाराज आहे. याशिवाय अनेक मतदार समाजातील मंडळी आमदारकी लढविण्यात इच्छुक आहे. यामुळे याही ठिकाणी या परिस्थितीत मोठा फरक पडू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी संडे स्पेशल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.